विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पर्सेंटेजवर शेकडेवारीवर आधारित असणारा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न पाहून या ठिकाणी आपणच गोंधळात पडतो आणि या ठिकाणी गडबडीमध्ये आपण चुकीचं उत्तर लिहितो. प्रॉपर उत्तर कसं काढायचं ते या ठिकाणी सेकंदात आपण या ठिकाणी उत्तर काढणार आहोत. म्हणजे शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. आपण या उदाहरणामध्ये या प्रकारचं गणित, या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा याची ट्रिक या ठिकाणी सांगणार आहोत. पहा, 4% वर्गमुळात 4% बरोबर किती असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 2%, 4%, 400% आणि 0.2%. प्रॉपर उत्तर कसं काढायचं शॉर्ट मध्ये पहा. या ठिकाणी काय करायचं आहे, वर्गमुळाला वर्गमूळ या ठिकाणी चिन्ह लिहून टाका. 4% हे या पद्धतीने लिहा, 4/100. लक्षात ठेवा 4/100चा अर्थ काय आहे, 4%च आहेत. मग या ठिकाणी पुढे पहा, इथे वर्गमूळ काढायचं आहे. काय काढायचं आहे, वर्गमूळ. या 4चं वर्गमूळ सांगा किती येते. 4चं वर्गमूळ येते 2 आणि 100चं वर्गमूळ किती येते 10. 100चं वर्गमूळ 10. आता 2/10 याला दशांश अपूर्णांकात दशांश रूपात या ठिकाणी लिहून टाका. या ठिकाणी 1 0 आहे म्हणजे एक अंक सोडून आपण काय करणार आहोत, दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजे 2 सोडलं, दशांश चिन्ह दिलं आणि 0 लिहिलं. या ठिकाणी किती टक्के आले विद्यार्थी मित्रांनो, 0.2%. आपला पर्याय क्रमांक, पर्याय उत्तर कोणतं असेल, डी हे उत्तर या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. याच पद्धतीनं पुढचा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी पहा, वर्गमुळात 9% बरोबर किती. मग टक्केचं चिन्ह काढा. छेदस्थानी या ठिकाणी टक्केच्या ऐवजी 100 लिहा. 9 ला 9, छेदस्थानी 100, टक्केच्या ऐवजी. नंतर पहा, 9चं वर्गमूळ किती येते विद्यार्थी मित्रांनो, 9चं वर्गमूळ येते 3 आणि या 100चं वर्गमूळ किती येते, 10 येते. मग या ठिकाणी 10 लिहून टाका. परत याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. एक या ठिकाणी छेदस्थानी 1 वर 1च 0 आहे म्हणून या ठिकाणी एक अंक सोडून आपण दशांश चिन्ह दिलं आणि टक्केचं चिन्ह देऊन टाकलं. म्हणजेच 0.3% हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक कोणता असेल, ए हे उत्तर, सॉरी पर्याय क्रमांक ए येणार नाही, पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे, वर्गमुळात 16% बरोबर किती. वर्गमुळात 16% बरोबर किती. पर्याय क्रमांक 1 आहे 0.04%, बी आहे 4%, सी आहे 1600% आणि डी आहे 0.4%. उत्तर काढूयात. या ठिकाणी टक्केचं चिन्ह काढा आणि बाकी उदाहरण या ठिकाणी जसे तसं लिहून छेदस्थानी 100 लिहा. बरोबर. आता मला सांगा, 16चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे, 4 आहे, राईट. त्यानंतर 100चं वर्गमूळ किती आहे, 10 आहे. मग या ठिकाणी छेदस्थानी 1 वर 1 0 आहे, 0 काढून हे 10 उडून टाका आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 0 इथं एक अंक पुढे आहे येईल आणि पुढे लिहा टक्के. म्हणजे आपलं उत्तर येईल 0.4%. म्हणजे पर्याय क्रमांक डी. पाहूयात पुढील उदाहरण. पहा प्रश्न, वर्गमुळात 25% बरोबर किती. पर्याय क्रमांक 1 आहे 5%, 25%, 0.05% आणि 0.5%. काय करायचं आहे, टक्केचं चिन्ह काढायचंय. वर्गमुळामध्ये जी संख्या दिलेली आहे त्याचा छेद 100 लिहून टाकायचा आहे. 25/100 टक्केचं चिन्ह मी या ठिकाणी काढून टाकलं. आता काय करायचं आहे, 25 पूर्ण वर्ग आहे, 100 ही संख्या पूर्ण वर्ग आहे, त्यांचं वर्गमूळ काढा. 25चं वर्गमूळ 5 आलं आणि 100चं वर्गमूळ किती आलं, 10 आलं. मग या ठिकाणी छेदस्थानी 1 वर 1 0 आहे म्हणजे अंशस्थानी उजवीकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह देऊन टाका आणि उत्तर लिहून टाका. 0.5%. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता उत्तर येईल सांगा. या ठिकाणी डी हे उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 36 वर्गमुळात 36% बरोबर किती. मग या ठिकाणी परत तीच मांडणी, टक्केचं चिन्ह काढा आणि छेदस्थानी या ठिकाणी 100 लिहून टाका आणि पुढे उत्तर काढा. 36 ही संख्या काय आहे, पूर्ण वर्ग आहे. मग 36चं वर्गमूळ आलं 6 आणि 100चं वर्गमूळ आलं 10. परत छेदस्थानी 1 वर 1 0 आहे म्हणून दशांश चिन्ह देत असताना उजवीकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह देऊन टाका. 0.6% लिहून टाका. याला आपलं उत्तर पर्याय क्रमांक किती येते, पर्याय क्रमांक डी हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. पुढे जाऊयात. या ठिकाणी प्रश्न, वर्गमुळात 49% बरोबर किती. तर या ठिकाणी टक्केचं चिन्ह काढा आणि छेदस्थानी लिहून टाका 100,
49/100 बरोबर 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्याचं वर्गमूळ येईल 7 आणि 100चं या ठिकाणी वर्गमूळ येईल 10. 7/10 परत 1 वर 1 शून्य आलं, मग याचं दशांश रूप करून टाका, उजवीकडून 1 अंक सोडा आणि दशांश चिन्ह देऊन टाका. 0.7% विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्हाला हे गणित अगदी सेकंदामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी गणितांचा जर सराव केला, वेगवेगळ्या उदाहरणं जर तुम्ही घेतले तर याचा सराव होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या स्टेप करायची गरज पडणार नाही. सेकंदामध्ये तुम्ही अगदी निरीक्षणाने याचं उत्तर काढणार आहात. पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. वर्गमुळात 64% बरोबर किती? पर्याय क्रमांक ABCD या ठिकाणी दिलेले आहेत. योग्य पर्याय या ठिकाणी निवडा आणि कमेंटमध्ये कळवा. या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन ट्रिक्स या ठिकाणी आपण वेगवेगळे आणि 1-2 पेक्षा जास्त उदाहरणं घेऊन आपण त्याचा सराव घेतो. सराव घेतल्यानंतर तुमच्या या ठिकाणी एक ट्रिक लक्षात राहते. परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप मोठं गणित करण्याची गरज पडणार नाही. अगदी सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर काढता येतं. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.